दादा मी एक ताजं उदाहरण सांगतोय. येत्या 21 तारीख, मागच्या महिन्याची 21 तारीख, 1 महिना झालाय. माझ्या गल्लीमध्येच मालेगाव मुंबई इथला एक परिवार येऊन राहिला. मार्गात आला, किरायाने राहायला लागलाय. तो पती पत्नी दोघेच, मुलं बाळ कोणीच नव्हते. माझा काही परिचय घडला नाही. माझ्या घराच्या बिलकुल 5-6 घरानंतर त्याचा किरायाने राहायला आला आणि तो प्यायचा दारू. मोवाडी शाखेच्या माध्यमातून जोडला तो परिवार आणि तो दारू प्यायचा. आणि त्याची गाडी, माझी गल्ली आहे छोटीशी, त्या गल्लीतून खूप जोराने गाडी चालवायचा. माझी घरवाली सांगायची त्याची गाडी उपाय. म्हटलं कोणाची? तो मार्गात आहे म्हणे आणि दारू घेऊन खूप धूम गाडी चालवते म्हणे. म्हटलं ठीक आहे. माझ्याकडे भागवत चर्चा असते दर 15वाडी शनिवारला. तर त्या पती पत्नीला काय वाटलं माहित नाही. ते पती पत्नी माझ्यापर्यंत आले आणि भागवत चर्चेला बसले आणि त्यांना मी परिचय सांगितला की आम्ही त्या पलाने काकाजींच्या माध्यमातून जोडलेलो आहोत आणि या ठिकाणी राहतो आणि त्या कृषी कंपनीच्या माध्यमातून माझं काम चालते. म्हटलं ठीक आहे दादा, कुठल्याही मार्गदर्शकाच्या माध्यमातून जोडा, संस्थेच्या माध्यमातून जोडा, काही हरकत नाही. परमेश्वर एक आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मार्गदर्शनाची आवश्यकता जर पडली तर माझं घर आणि माझं सेवा हे तुम्हाला अविरत चालू राहील. कुठल्या प्रकारचा संकोच करू नका. झालंय, त्याच्याशी बोलणं केलंय. 10-8 दिवसांनी त्याचं पेनं पुन्हा चालू झालं. पत्नीने सांगितलं. पत्नीच्या आता माझ्या घरी त्याच मार्गदर्शकाच्या माध्यमातून एक सेवक घरी पोहोचला आणि त्या सेवकाला सांगितलं की तुमच्या काकाजींना सांगून द्या, कारण दोषी आपणही आहोत. जर एखादी गोष्ट चुकीची सोडवून जर केली जर नाही तर भगवंताचे आपण दोषी आहोत. तर तुमच्या काकाजींना सांगून द्या म्हणे की फलाना तुमचा सेवक इकडे दारू पितो आणि कार्य चालू ठेवतो आणि एका भगवंताच्या नावाची ज्योत लावतो. त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याचे झापलं असेल, त्याला काही शिवीगाळी केली असेल. शिवीगाळी नाही म्हणतो मी, माफ करा भगवंता. त्यांना काही म्हटलं असेल आणि त्याचे कार्य बंद केले की तू सरळ आता कुठे जा, मोवाडी शाखेत जा, तिथं बाबांसमोर ते शब्द आहे मांड आणि त्यानंतर इथे ये. 7-8 दिवस, 5-6 दिवस तसेच परत निघून गेले आणि त्या व्यक्तीचा मला फोन आला, सेवकाचा, की काकाजी म्हणे मला तुमची भेट घ्यायची आहे. म्हटलं मला वेळ नाही. तुम्ही कसंही करा काकाजी. माझी घरवालीने एकदा फोन उचलला आणि सांगितलं काकाजी तर घरी नाही, पण मला काकाजीची भेट घ्यायची आहे, खूप अर्जंट आहे. 1-2 दिवस निवडून गेले. त्याला मी वेळ दिली का ठीक आहे म्हटलं या म्हणला भेटायला, पण दारू पिऊन घरी यायचं नाही. आला तो व्यक्ती पूर्ण उदास होऊन सर्व गोष्टी. काकाजी म्हणे कसंही करा मला याच्यातून वाचवा. म्हटलं झालं काय? माझी काकाजी नोकरी गेली म्हणे, सर्व गेलं म्हणे, माझी पत्नी घर सोडून चालली गेली म्हणे. म्हटलं तू दारू काऊन पितं? मग याच्या पलीकडे पेरणार नाही काकाजी म्हणे. मला माझ्या कार्यकर्त्यांनी मोवाडी शाखेत जा, बाबासमोर शब्द मांड, ते आदेश देतील त्याप्रमाणे कर. तर म्हणजे आता काय करू? म्हटलं 4 ते 5 हजार तुला नुकसान आहे. म्हटलं एवढा दारूमध्ये पैसा टाकला, तिकडे जाऊन काय हरकत आहे शब्द सोडून यायला. ये म्हटलं शब्द सोडवून. तर नाही काकाजी म्हणजे तुम्ही याच्यावरचा काहीतरी उपाय काढा. म्हटलं तुझा कार्यकर्ता दुसरा आहे दादा, मला शब्द देता येणार नाही. तू तुझ्या कार्यकर्त्याचं मार्गदर्शन घे. नाही म्हणे काकाजी तुम्हीच मला शब्द द्या आणि याच्यातून मला वाचवा. म्हटलं ठीक आहे, मी शब्द देतो. कार्यकर्ता दुसरा असला तरी तुझ्या परिवारासाठी मी शब्द देतो, पण जर तू चुकला बेटा म्हटलं तर त्याचे परिणाम तुला घडल्याशिवाय राहणार नाही. हे तू लिहून ठेव. तेव्हा तू मला किंवा ह्या मार्गाला दोषी ठरवू नको. विचार पहिले कर म्हटलं, नंतर सांग. नाही काकाजी म्हणे याच्या पलीकडे मी पेणार नाही. म्हटलं लक्षात ठेव. म्हटलं तू इतरांकडून काय मार्गदर्शन घेतलं, कसे कार्यकर्ते मला माहित नाही, पण माझ्या माध्यमातून मी माझा अनुभव सांगतो भावा. म्हणलं तुला की तू जे शब्द मला देताय ह्या शब्दाची आठवण ठेव, नाहीतर 4 दिवस पुन्हा विचार कर, 2 दिवस पुन्हा विचार कर. नाही म्हणे काकाजी म्हणे. म्हणलं ठीक आहे, दारू पिणार नाही, दिला शब्द. हो काकाजी याच्या पलीकडे मी दारू पिणार नाही. म्हणलं आज तू जा, तुझ्या साहेबाला फोन कर आणि सांग म्हटलं तुला जे सांगायचं आहे ते. तुझी नोकरी लागून जाईल, तुझं काम फत्ते होऊन जाईल. शब्द घेऊन गेला. 2 दिवसाच्या त्याचा फोन आला. म्हणे काकाजी मी पत्नी सोबत तुमच्या घरी भेटी करता येऊन आलो. आलाय भेटी करते. पती पत्नी येऊन बसले आणि सांगितलं काकाजी म्हणले तुम्ही सांगितलेलं तंतोतंत काम माझं झालं. मला नोकरीवर घेतलं. माझ्या मालकांनी स्वतःहून गावावरून मुंबईवरून आले आणि त्यांनी माझा पगार वाढ सुद्धा करून दिला. सर्व काही तुमच्या शब्दाप्रमाणे झालं आणि माझ्या इच्छेप्रमाणे झालं काकाजी म्हणे.
म्हणजे खूप सुंदर झालं. म्हणलं आता एक काम कर, तू तुझ्या मार्गदर्शकाकडे जा आणि शब्दाची सोडवणूक करून घे की याच्या पलीकडे मी अशी चूक करणार नाही. ठीक आहे काकाजी म्हणे, मी आजच गावला चाललो म्हणे. म्हटलं कुठे? तर मालेगावला चाललो म्हणे, नाशिक पर्यंत, आणि तिथून मालेगावला जाईल. म्हणजे ठीक आहे बेटा जा, पण जायच्या आधी मार्गदर्शकापर्यंत भेट घे. आणि परत म्हणलं भविष्यात अशी चूक करू नको. सायंकाळी 10:30-11 वाजता पत्नीचा फोन आला आणि पत्नी रडायला लागली. काकाजी म्हणे माझ्या पतिदेवाचा ऍक्सिडेंट झाला. म्हटलं कुठं रे बेटा? तर म्हणे अमरावती. मी त्यांना बसवून दिलं म्हणे रेल्वेमध्ये, आणि अमरावतीला चालत्या रेल्वेतून गेटवरून ते पडले म्हणे. त्यांची तब्येत कशी काय तर घरवाले कोणी सांगत नाही आहे. माझा फोन लागत नाही आहे. घरवाल्याचा फोन आला होता का तो रेल्वेच्या गेटमधून चालत्या रेल्वेतून पडला. किती तास झाले होते फक्त सांगून गेलेला. अरे माणूस मराले टिकते पण आपले कर्म सोडायला तयार नाही. भगवंताची प्रचिती या मार्गासारखी कुठेच नाही दादांनो. हे तुम्हाला सुद्धा माहित आहे, मला सुद्धा माहित आहे. पण त्या शब्दावर आपण आणि त्या क्रियेवर आपण उभं राहत नाही. गेला जीवानिशी गेला. अग्न एकच आहे दादांनो, की ही जी शिदोरी आहे अनुभवाची, परमात्मा एक मार्गातली शिदोरी आहे. ही जोपर्यंत भक्ती, सेवा, दान, पुण्य सोडा हा शब्द. दान दिल्यानं काय घडतं ते सोडा हो, पण समोरच्याचा आजचा दिवस चांगला जाईल, त्याला केलेली मदत त्याचा काहीतरी दुरुस्तीपणा करेल, हे तर मुख्य भाव ठेवून आपण जागृती केली पाहिजे. एवढं तर आपण या समाजामध्ये करू शकतो. आणि बाबांचे जे विचार आहे ते आपण घरघरांपर्यंत पोहोचवले पाहिजे. हे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे दादांनो. तर एकनिष्ठ होऊन चला आणि त्या भगवंताचे होऊन चला, तर तुमच्या केसाला किंवा मासाला धक्का लागणार नाही. धन्यवाद. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.